हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मामाच्या मुलाचं लग्न जवळ आलंय आणि धोनी दाजी पण आलेच आहे आज संगमनेरला. तर म्हटलं चला आता मुलांना आहे ना देऊ आधी पाठवून जाणार ना. तर धोनी दाजींचं काहीतरी काम होतं संगमनेरमध्ये, ते आता तिकडे गेलेले आहे. त्यांच्यासोबत वीरा आणि शिव पण आलेला आहे, पण ते काही इथं थांबा ना. त्यांना वाटलं होतं ते दोघं इथं थांबतील आणि ते जाऊन येतील, पण मग ते थांबले नाही. त्याच्यामुळे ते पोरं पण घेऊन गेले सोबत. आणि आता अचानक आम्ही ठरवलं अनुष्काला आणि यशला जायचं आहे, कारण 2 दिवस तर सुट्ट्याचे आणि त्यानंतर लग्नाचे. त्यामुळं म्हटलं चला आता यांना आधी पाठवून द्यावा. आणि ना हे दोघं पण मॅचिंग आहे आज. हां जायचंय तुला मैडम? किधर जाने का है? कुठंच नाही. आजी के घर पे नहीं जाने वाली क्या तू? आणि आजीच्या घरी जायचंय म्हणून अनुष्का निघाली खरी, नाही तर ती गेलीच नसती. एवढे लोक नव्हतं, पण माझी मम्मी मला पाठवते. हा, मी बळच पाठवते, कारण मला नंतर 2 व्हीलरवरती जावं लागन, नाही तर मग बसनी जावं लागन. त्यामुळं तर आता वीरा आली आहे आणि भेटली काकांना. काकांचा त्यासारखा फोन चालू राहतो. आणि हे दोघं पण आले, पोरं जाणार आहे आता यांच्या सोबत. मामा आले, 2 मामा आले आज. कस करते विरोला यायचं कोळपवाडीला? आता चालू म्हणते बाबू कोण कुठे जायचं? निघाले सगळे आता का? अजून एक देऊ? अजून एक झाला. वा वा गाडीत ठेवायच्या, गाडीत ठेवायची. चलो चल. आम्ही आलोय मंदिरात आता गणपतीच्या. हाय फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज मुलं सर्व गेलेले गावाकडे आणि सुरेखा पण निघाली नटून तुटून. कुठं निघाली काय माहिती. सुरेखा चालली आज ननंदबाईच्या घरी बोलावणं झाले, त्यांच्या घरी जत्रा आहे, त्याच्यामुळे जायचंय. आणि ना अजून आहे ना परवा आहे ना माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, तिकडं पण जायचंय. तिकडे कलवरी होणार आहे वाटतं ना. मग मानाची कलवरी बरोबर आहे. पण आहे ना माझी अजून लग्नाची काहीच तयारी झालेली नाही. म्हणलं आधी ब्लाऊज शिवा, आज ब्लाऊज शिवायचे होते, पण त्यांची जत्रा आहे त्यामुळे मला आज जाऊन. सकाळी 8 वाजताच बोलवलं होतं सुरेखाला. आता 8:30 वाजलेले, अर्धा तास 9 वाजले. 9 वाजले, त्याच्यामुळे आता चालू घेऊन तिला. आता आम्ही चालले तिकडं. आणि अनुष्का यश कोळपेवाडीला गेलेले आहे आणि मी पण जाणार 2 दिवसांनी. कलवरी ना तू, त्याच्यामुळे जायलाच लागत. तर बायकोच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, पण बायकोने एवढं धावून शॉपिंग केलेली ना. मग एवढी शॉपिंग लग्न स्वतःच्या लग्नात एवढी नसेल केली. स्वतःच्या लग्नात एवढी नसेल केली. हळद, लग्न, वरात, परत दुसऱ्या दिवशी परत जागरण, गोंधळ, एवढे फंक्शन आहे. मग तेवढ्या फंक्शनला तेवढ्या साड्या लागतात. सत्यनारायण महापूजा, बंगल्याची नवीन बंगला. मी 1 आठवडा येतच नसते आता. पोराची शाळा तुम्ही पाहून घ्यायचं. हो ना. वाटल्यास पोर पाठवून देईन. हा लग्न काय केले मग आता? शॉपिंग काय दाखवणार आहे? शॉपिंग दाखवणार ना मी. तर हळदीला घालण्यासाठी ना मी अनुष्काला हा ड्रेस घेतलेला आहे. पिवळ्या कलरची कुर्ती आहे आणि त्यासोबत आहे ना अशी मस्त प्लाझो पॅन्ट आहे आणि दुपट्टा पण आहे त्यासोबत, म्हणजे ओढणी. तर ओढणी पण छान आहे. कलर कॉम्बिनेशन तर खूपच छान आहे, ग्रीन आणि येलो. तर हे ना हळदीला घालण्यासाठी घेतलेलं आहे. आणि इकडे मी अजून घेतलेल्या आहेत साड्या. तर ही साडी घेतलेली आहे. अजून मला सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज पण शिवायचे बाकी आणि जायचंय मला लग्नाला. तर ही साडी घेतलेली आहे आणि यावरती स्टोन वर्क केलेलं आहे. तर आहे ना हे ऑर्गॅनच्या सिल्क मधली साडी आहे आणि याच्यावरती ना मस्त स्टोन वर्क केलेलं आहे आणि आरी वर्क पण केलेलं आहे. याचा कपडा खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण आहे आणि ऊन सावली कलर आहे, म्हणजे वेगवेगळा दिसतो. आणि यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहे आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर. त्यासोबत हा पॅटर्न घेतलेला आहे. आणि ही साडी पण मी घेतलेली आहे. तर खूप छान आहे.
तर यावरती पण वर्क केलेलं आहे आणि छोटे छोटे स्टोन चिटकवलेले आहेत. स्टोन वर्क पण आहे आणि जरी वर्क पण आहे यावरती. आणि याचा कपडा सिल्क मधून आहे. खूप छान कपडा आहे याचा, असा चमकणारा कपडा आहे. तर अशी मिऱ्यांमध्ये पण डिझाईन आहे पूर्ण. ही एक सिंपल साडी घेतलेली. ही साडी मला सिंपल मध्ये आवडली म्हणून घेतली. जर कधी कुठे बाहेर जायचं असेल तर हे बघा यावरती पण स्टोन वर्क केलेले आहे. सध्या आता सध्या स्टोन वर्कच्या साड्यांचं ट्रेंड चालू आहे, त्यामुळे घेऊन टाकलं. तर याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि ना साडी पण खूप छान आहे. अशी सिंपल आपल्याला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर छान वाटते घालायला. यावरती ब्लाऊज पीस पण सेम असाच आलेला आहे. तर ही एक साडी घेतलेली आहे. यावरती जरी वर्क आहे आणि सिल्क मधून कपडा आहे. पैठणी साडी आहे. आणि जर तुम्हाला ह्या साड्या आवडल्या असतील तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. आता इथं मामी ना मसाला वाटायचं काम चालू आहे मामीचं. एकदा वाटून घेतला परत म्हणलं एकदा थोडस जाड जाड हा वाटलं. तर आता मी माझ्या 2 नंबरच्या ननंदबाईच्या घरी आलेली आहे आणि आज त्यांची जत्रा आहे. तर अजून काहीच तयारी झालेली नव्हती. मसाले वगैरे वाटायचे होते आणि बाकीची तयारी पण बाकी होती, म्हणून त्या म्हटल्या की लवकर आवरू लागायले. आता आहे ना मोठ्या ननंदबाई आले आणि छोट्या आल्या कामाला लागले. यांना कामाला लावलंय मी. का ताई चहा करायला लावलाय माझ्यासाठी. तुम्ही किती वाजता निघला होता सकाळी? आम्ही 10 वाजता. 10 वाजता. आता गर्दी का मी ब्लाऊज हा काय करायचं होतं? तर आता आहे ना त्या दोघी आल्याच्या नंतर आम्ही भाजी केली. सगळ्यात आधी आम्ही शिजायला टाकून दिलं होतं. ते आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून भाजी केली आणि आता इथं भाकरी चालू झाल्या आहे. ह्या माझ्या ननंदबाईच्या जाऊबाई आहेत. तर आता म्हटलं पाहुणे रावळे चालू झालेले, त्यामुळे मग भाकरी करायला सुरुवात केली. आता आहे ना खूप जास्त गर्दी असते आमच्या इकडे. जत्रा असली तर सगळे पाहुणे बोलवले जातात आणि सगळे येतात, त्यामुळे मग खूप जादा गर्दी असते. आणि ही जत्रा आहे ना माझ्या ननंदबाईची दरवर्षी असते. तशी तिने एवढ्या भाकरी करेल आज, इतकं काम करू लागली ना ती. हा ना, 4 पाण्याचं पीठ तिने सगळं संपवलं एकटीनं. एवढं पण ना? ती लय हुशार झाली अरे आज. हा ना, त्यामुळे सकाळी लवकर आणून घातली इकडं. सकाळी त्यामुळे लवकर आणून घातली. घातली होती. भाकरी करायला बोलवलं होतं ननंदबाई. हा. कामाची बाई आहे का नाही? कामाची बाई आहे ती. मग तिला माहिती आहे. काय मला काम करते हो मी. करावं लागत आहे बाबा. ये लाकडावर पाणी भाकरी जाळल्या नाही जास्त. ही माझ्यासाठी भाजली, मला जेवायचं आहे आता कडक कडक आहे कडक. का? भाजली ती कडक कडक. तुमच्यासाठी नाही ती. बसले सगळे आता जेवण करून, सुस्तावले सगळे. आवडतं व्हिडिओ काढ. आम्हाला लई भारी वाटते व्हिडिओ काढ. आलो इकडं ताईच्या तिकडे जेवायला. पाहुण्यांच्या गाड्या वगैरे आलेल्या. इकडं आता त्या ताईने अख्खाचं चालू आहे काम. कोणाला खायचं नाही? सुरेखांनी काय नंदा लावले कामाला तर बसली. नंदबाई. चार टोपले भाकरी टाकले ते. एवढं काय मागं. तिने 4 पाण्याचं भाकरी केल्या. हा. त्याच्यामुळं मला तुम्ही काय बोलू शकत नाही. हा ना. बोलू शकत नाही तिला. कोण न खाणार आहे ताई? कोण खात नाही? अक्का तुम्ही कधी आले? आम्ही एक दिवस हा ना. दाजीला नाही आणलं का? यशू दाजीला? दाजीला नाही आणलं? हा ना. मावडे फोन उचल. झाडं घेऊन उभी. झाडू वाचे ना. हॅलो. मला वाटतं झाडं काढले. स्वच्छता आमची. चिवडू माझी भाजी खाय ना, मटण खाय. आहे. लाडू खायचा. बोलव. लाडू का बोल. मग बॅग घे गं बाई. हे काय खाली का बॅग घेते पाय बरं. सुरेखा बस जेवायला. ते अरे दाजीला एवढं ते म्हणलं मस्त जेवायचंय म्हणे मला. म्हणलं जाऊ मग. दाजीला लय आग्रह चालू आहे हो. आग्रह चालू आहे दाजीला लय. दाजीला खंबा लागतोय. खंबा बापरे. मग जाऊन यावं लागेल तुला गावामध्ये. आंटी लागेल नाही का? लय काम चालू आहे बा जोरात. जोरात काम चालू आहे.